श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 110। हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला। गुरुचरित्रातील सर्वांग सुंदर पहिला अध्याय। गुरुचरित्रातील व श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातील पहिला अध्याय का जाणो मला खूप सारखे वाटतात। या अध्यायातील पहिलं मोठं साम्य म्हणजे शंकर भट्ट कुरोपूरला निघतो आणि विष्णू शर्माही, जो अवधूत दीक्षा मिळून नामधारक सरस्वती गंगाधर होतो, गाणगापूरला निघतो। दुसरं साम्य म्हणजे दोघेही अत्यंत सोशिक आहेत। तिसरं साम्य म्हणजे दोघेही श्रीपादांच्या ऋणानुबंधातील आहेत, कारण शंकर भट्ट हा यापूर्वी 3 जन्म श्रीपादांच्या सेवेत होता, जे अजून जगाला माहित नाही व हे स्वतः श्रीपादांनी दृष्टांतात सांगितले आहे। ओंकार धमाले आणि नामधारकाचे तर काय विचारायचे, तो तर सायन देवानंतर 5व्या पिढीतील होता। चौथं साम्य म्हणजे प्रवास प्रारंभ करतेवेळी दोघांनाही कल्पना नव्हती की त्यांना दत्तावताराचे चरित्र लिहावयाचे आहे। परंतु दोघांमध्ये एक मोठा फरक आहे की शंकर भट्ट हा अतिशय मितभाषी आहे, जो श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त होऊन त्यांचे चरितामृत लिखाण पूर्ण केल्यानंतरही 3 वर्षे काहीच बोलला नाही। नामधारकही गुरुचरित्रात काहीच बोलत नाही, फक्त तो प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला किंवा शेवटी जिज्ञासूपणातून एक छोटासा प्रश्न सिद्ध महाराजांना विचारतो। तथापि पहिल्या अध्यायात नामधारकाने जे काही बोलून घेतलंय, त्यामुळे गुरुचरित्रातील पहिला अध्याय हा सर्वांग सुंदर झाला आहे। जसं क्रिकेटमध्ये बॅटिंग इनिंग सुरू करताना ओपनिंग बॅट्समन सावध असतात व नंतर काही वेळाने ते धुवांधार खेळायला लागतात, तसं गणपती, देवी, ब्रह्मा, विष्णू, महेश व आपल्या पितरांना वंदन करून नामधारक गाणगापूरकडे रस्त्याने चालताना अद्याप प्रत्यक्षात न पाहिलेल्या श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांसोबत जे काही बोलायला सुरुवात करतो, ते इतके विलक्षण आहे की भक्ती कशी करावी, आराध्य देवतांशी संपर्क संवाद कसा साधावा, आराध्य दैवताला काय मागावे व चरित्रातील चरित्र नायकाचे लक्ष आपल्याकडे कसं वेधून घ्यावं, याचा आदर्श सर्व जगासमोर नामधारकांनी ठेवल्यामुळे व त्यासाठी त्याने संवादाचा जो एक आवेश वापरला आहे, त्यामुळे हा अध्याय अतिशय सुंदर, मधुर व गुरुकिल्ली हातात देणारा आहे। सर्व देवी देवतांना वंदन करून नामधारक स्वतःला ग्रंथ प्रकार, कवित्व, शास्त्र, मराठी भाषा येत नसल्याने ज्ञानदेवांना विनंती करतात व सहाय्याची अपेक्षा करतात। इथं एक मोठं गुढ लपलेले आहे। कन्नड भाषिक नामधारकास ज्ञानेश्वर कसे माहीत, तसेच गुरुचरित्र ग्रंथ मराठीत का लिहायचा, श्री गुरूंच्या चरित्राचा व ज्ञानेश्वरांचा काय संदर्भ आहे? हो, आहे महाराज। ज्ञानेश्वरांचा व दत्त संप्रदायाचा संजीवनी समाधी संबंधित खूप मोठा संदर्भ आहे। तथापि नामधारकास सिद्धाने सूचना दिली आहे, श्री गुरुचरित्र लीला अनुशासित, काही प्रकट काही गुप्त, अधिकार प्रमाणीय सांकेत, मर्यादा तयाची लांघो नये। याचा अर्थ असा, श्री गुरुचरित्रातील श्री गुरूंच्या लीला या जशाच्या तशा संपूर्णतः गुरुचरित्रात समाविष्ट नाहीत, त्यावर श्री गुरूंचे अनुशासन आहे। त्यामुळे श्री गुरूंच्या आदेशानुसार काही लीला अजूनही गुप्त आहेत। जसा जसा भक्तास अधिकार प्राप्त होईल, त्या प्रमाणात त्याच भक्तास त्या गुप्त ठेवलेल्या लीला दाखवण्यात येतील, अनुभूती देण्यात येईल। त्यासाठी काही मर्यादा श्री गुरूंनी आखून दिलेल्या आहेत। त्या मर्यादांचे उल्लंघन करता कामा नये, तर या मर्यादा न ओलांडता आपण पायी प्रवास करणाऱ्या नामधारकाची भक्ती कोणत्या प्रकारे व्यक्त होत आहे व तो कसा कसा श्री गुरूंना साथ घालत आहे ते पाहूया। नामधारक आधी म्हणतो, मला कवित्व माहित नाही
आणि श्री गुरूंना आळविण्यासाठी देवी देवतांच्या आवाहनानंतर त्याने जे काही श्लोक लिहिले आहेत ते अद्वितीय आहेत. प्रत्येक श्लोक ज्या शब्दाने संपतो त्याच शब्दाने पुढील श्लोक सुरू होतो. यामुळे वाचकाला वाचताना अशी काही एक गती व लय सापडते की वाचकच नामधारक होऊन जातो व तो श्री गुरूंना हक्काने एक एक आठवण करून देत एक एक अधिकार मागू लागतो. नामधारक प्रेमात श्री गुरूंना कसा तरडावून विचारतोय पहा. तूच आमुची माता पिता सखा बंधू भ्राता आहेस, तर आम्हाला सदा कष्ट का? तू जगाचा दाता असता मी कशाला इतर कुणाकडे मागायला जाऊ? तू जर सर्वज्ञ आहे तर त्याची साक्ष माझ्या अंतःकरणात दे. तुला जर मला काही द्यायचं नसेल तर तसं सांग. नाहीतरी तू तसाच आहेस जो तुला काही देत नाही त्या ध्रुवाला आढळ पदावर बसवतो. ज्याला तुम्ही पृथ्वी न क्षत्रिय करून दिली त्या परशुरामाने तुम्हाला काय दिले? दूध पित्या बाळास आई काही मागते का? जो घेऊन देतो त्याला हे शोभते का? 14 भुवनांचा तू मालक अन तू काही देऊ शकत नाही हे मला पटत नाही. तुला काय माझ्याकडून सेवा पाहिजे आहे का? तसं असेल तर ते तुला शोभत नाही. माझ्या वाड वडिलांनी तुझी सेवा केली आहे हे तू विसरलास का? मेघ भेदभाव न करता सर्वांना पाणी देतो. तू प्रल्हादाचा कैवारी झालास, मग माझ्यासोबत असा कठोर व्यवहार का? यानंतर नामधारक अचानक श्री गुरूंना आळवण्याची पद्धत बदलतो व कांगावा करत म्हणतो, एखादा बालक जर आईवर रागवले तर आई त्याला रागवते का? आई जर रागवली तर बालक वडिलांना जाऊन सांगेल, पण इथं तर तूच आई आणि बाप आहेस, मग तुझ्याबद्दल कुणाला जाऊन सांगू? तू तर अनाथ रक्षक आहेस, कृपाळू आहेस असं पुराणात दिलं आहे. मग तू माझ्याशी असं का वागतोय? तुला माझी करुणा का येत नाही? असा कोणता दुष्टपणा मी तुझ्याशी केला आहे? अरे, माझी विनंती ऐकून पाषाण देखील वितळले आहेत, पण तुला काही माझी दया येत नाही. आणि ही मात्रा लागू पडते व नामधारकाची मजा पाहणाऱ्या श्री गुरूंना दया येते व ते भीमा अमरजा संगमावर नामधारकासमोर प्रकट होऊन त्याला छातीशी कवटाळून घेतात आणि त्याच्या मस्तकावर स्पर्श करून त्याला अवधूत दीक्षा देतात. इथून पुढे आधीचा विष्णू शर्मा पूर्णतः बदलतो व शंकर भट्टासारखा मौन होतो. नामधारक ज्या पद्धतीने श्री गुरूंना डिवचत डिवचत त्यांच्या व्रताची आठवण करून देत देत श्री गुरूंना साथ घालतो, त्यामुळे गुरुचरित्राचा हा पहिला अध्याय अतिशय सुमधुर होतो आणि त्याच मधुरतेने वाचकास गुरुचरित्राच्या आत आत खूप खोलवर घेऊन जातो व येथे नामधारक कबूल करतो, हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला. हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.